नमस्कार. राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर मंत्रालयातला प्रत्येक विषय, प्रत्येक निर्णय ऑनलाईन असतो आणि तो प्रत्येक नागरिकाला बघता येतो. पण बऱ्याच वेळेला बैठकींमध्ये असं होतं, की आयत्या वेळेला काहीतरी विषय येतो आणि तो मार्गी लावला जातो. पण हा विषय ऑनलाईन टाकला जात नाही किंवा नागरिकांना त्याची माहितीच मिळत नाही. आता अनेक वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. खरं तर सरकारची प्रत्येक गोष्टीचा जो निर्णय होतो, हा प्रत्येक नागरिकाला बघण्याचा हक्क आहे आणि हा हक्क त्यांच्याकडून हिरावला जातोय का, असं आम आदमी पार्टीचे काही प्रवक्ते आहेत माझ्यासोबत. आपण त्यांनी यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय, की प्रत्येक विषय हा ऑनलाईन असला पाहिजे आणि नागरिकाला सरकार जे निर्णय घेत आहे हे नागरिकाला कळावं, यासाठी त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. कुंभार सर माझ्यासोबत आहे. सर, काय विषय आहे हा? विषय असा आहे की मंत्रिमंडळाचे सगळे निर्णय हे राज्य शासनावर बंधनकारक असतात. हे निर्णय ज्यावेळेला निर्णय घेतले जातात त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनाही सांगितले जातात आणि नंतर ते वेबसाईटवर टाकले जातात. हे कायद्यानेही बंधनकारक आहे. परंतु सध्या असं लक्षात आलंय, तेही अचानकपणे एका विषयाची माहिती घेताना लक्षात आलं की शासन अनेकदा आयत्या वेळेचे ठराव बनवून काही विषय घेतंय आणि त्याची माहिती मात्र लोकांना दिली जात नाही. हा विषय लक्षात आला तो ॲम्ब्युलन्सचा जो घोटाळा चाललाय त्या संदर्भातली गेले अनेक वर्ष मी पाठपुरावा करतोय. तर त्याच्यामध्ये 15 मार्चला शासनाने एक निर्णय घेतला निविदा मंजूर करण्याचा. त्याच्यामध्ये उल्लेख असा आहे की 13 मार्चला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये हा विषय मंजूर झालेला आहे. हे मंजूर झाल्याचं त्यांनी लिहिलंय, परंतु मी ज्यावेळी ती यादी तपासली तर त्याच्यामध्ये काही हे ठराव मंजूर नव्हता. त्यानंतर मी शासनाकडे आयत्या वेळच्या ठरावांची माहिती मागितली तर शासनाने मला असं उत्तर दिलंय की असे अनेक ठराव, ही विस्तृत आणि मोठी माहिती आहे, तुम्हाला ती देता येणार नाही, तुम्ही तर मंत्रालयात येऊन बघा. आता हा एकटा विषय विजय कुंभारांचा का एका निवेदेचा नाहीये. ही सगळी माहिती देशातल्या राज्यातल्या 14 कोटी जनतेला मिळाली पाहिजे आणि ते म्हणतात की मंत्रालयात येऊन बघा. आता प्रत्येक नागरिकाने मंत्रालयात माहिती घ्यायला जायचं का? तुमची जबाबदारी आहे की सगळी माहिती वेबसाईटवर असली पाहिजे आणि विस्तृत म्हणताय. आणि ह्या एका टेंडरमध्ये जवळपास 10,000 कोटीचा आमचा आरोप आहे. अशी किती आयत्या वेळचे ठराव मंजूर झाले तर त्या म्हणजे पुढे काय त्याचं झालंय कळायला मार्ग नाही. तर आम्ही या संदर्भात मुख्य सचिवांना पत्र लिहिलेलं आहे की हे सगळे ठराव वेबसाईटवर टाका, लोकांना त्याची माहिती द्या आणि ज्यांनी आतापर्यंत वेबसाईटवर टाकले नाही त्यांच्यावर कारवाई करा. ही जर माहिती टाकली तर मला वाटतं देशातल्या सगळ्यात मोठा घोटाळा या मंत्रालयामध्ये झाल्याचं उघडकीस येईल. कारण हे लपवण्याचं काही कारण नव्हतं. त्यांच्या म्हणजे आमच्या जागरूकतेमुळे म्हणा किंवा त्यांच्या चुकीमुळे हे उघडकीस आलंय, नाहीतर वर्षानुवर्षे असं चालत राहिलं असतं. त्यामुळे पुढची स्टेप तुमची काय असेल? आम्ही आता मुळात याच्यामध्ये माहिती आयुक्ताकडे तक्रार करणार आहोत. ऑलरेडी मुख्य सचिवांकडे केलेली आहे आणि वेळ पडली तर कोर्टात जावं लागेल. परंतु नागरिकांना माहिती अधिकारामध्ये अर्ज करायची गरज पडू नये एवढी माहिती राज्य शासनाने जाहीर करायची असते. त्यामुळे कोर्टात जायची वेळ शासनाने आम्हाला येऊ देऊ नये, कारण ऑलरेडी आमच्या 2 केसेस पेंडिंग आहेत PIL शासनाविरोधात आणि माहिती अधिकाराच्या संदर्भात. त्यामुळे ती वेळ येऊ देऊ नये, नाहीतर मग आपण भ्रष्टाचारी आहोत हे सरळपणाने मान्य करावं आणि आम्ही पारदर्शकतेचं आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्हाला सगळी माहिती लपवण्यात इंटरेस्ट आहे असं शासनाने जाहीर करावं. नक्कीच. तुमचं काय म्हणणं आहे असं काय आहे की गेले काही दिवस आपण बघतोय की भारतभरामध्ये इलेक्ट्रोल बॉन्डचा मुद्दा गाजतोय की भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या कंपन्यांच्या देणग्या काय मिळतात आणि मग त्या कंपन्यांचे फायदे होणारे निर्णय काय घेतले जातात. महाराष्ट्रामध्ये जे सत्ता बदल झाले त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक आमदारांना अनेक खोकी मिळाली याची उघड आहे. म्हणजे ज्यांनी ते पैसे लावले त्यांच्या फेवरचे निर्णय घेतले गेले आणि ते लपवले गेलेत का, ही माहिती लोकांच्या पुढे आली पाहिजे. आमचा स्पष्टपणे आरोप आहे की याच्यामध्ये काळं बेरं आहे. कारण कुठलीही इमर्जन्सी अशी आजच्या तारखेला नाही, नैसर्गिक आपत्ती गेल्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये भारतात महाराष्ट्रात झालेली नाही. असं असताना हे आयत्या वेळेचे विषय काय आणले जातात याच्यामध्ये नक्की काळं बेरं आहे. अनेक जे भ्रष्ट लोकांना मदत करणारे, त्यांना ठेके मिळवून देणारे निर्णय आहेत. आता सरांनी सांगितले की ॲम्ब्युलन्सचा घोटाळा 10,000 कोटी रुपयांचा घोटाळा आहे, त्याचा निर्णय आयत्या वेळी होतोय. तर असे अनेक हजारो वा लाखो कोटींचे घोटाळे असलेली ही प्रकरणं असू शकतात. त्याच्यामुळे हे सर्व प्रकरण उजेडात आलं पाहिजे, त्याची चौकशी होत आली पाहिजे आणि याच्यामध्ये जे घेतलेले निर्णय आहेत त्यांची फेर तपासणी घेतली पाहिजे अशी आमची मागणी. मॅम, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? मी हेच बोलू इच्छिणार आहे की सामान्य जनतेच्या हक्कावर गदा आणण्याचं काम आताचं सरकार करत आहे आणि त्याच्या विरुद्ध जो कोणी पाऊल उचलणार आहे, मी थोडक्यात सांगू इच्छिते की आता आम आदमी पक्षाचे जे केजरीवाल सरांना अटक करण्यात आलेली आहे, तर अशा प्रकारचे त्यांच्याकडून निर्णय घेतले जातात, हे चुकीचे निर्णय आहेत. खरं तर नागरिकांना हा पूर्णपणे अधिकार आहे की जे काही सरकार करत आहे आपण हे नागरिकांसाठीच करत असतो आणि मग त्या गोष्टी नागरिकांपासून का लपवल्या जात आहेत.
तर हे विचारण्याचा हक्क आहे आणि जर तुम्हाला तो विचारला जातोय तर तुम्ही मंत्रालयात येऊन त्याची उत्तरं घ्या, ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. चुकीचं आहे. तर एकूणच सरकार जे नागरिकांसाठी करतं हे नागरिकांना कळलं पाहिजे आणि बऱ्याच वेळेला असं सांगण्यात येतं की तुम्ही मंत्रालयात या आणि मग तुम्हाला ह्या सगळ्या फाईल बघायला मिळते. तर हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये. प्रत्येक नागरिकाला जो गावाखेड्यात जिथे कुठेही अवेलेबल असेल तिथे त्यांना ती फाईल बघता आली पाहिजे. तर हा निर्णय खरंच म्हणजे आम आदमीने हा मुद्दा उचललाय, कारण याच्यामध्ये खूप काळं बेरं दिसतंय आणि जर हे सगळं ऑनलाईन टाकण्यात आलं तर सरकारचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होईल असं काही नाहीये. तर प्रत्येक नागरिकाला ही माहिती मिळालीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. थँक्यू.